जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गुरुकृपा आर्ट्स इचलकरंजी आकर्षक गणेश मूर्ती स्टॉल वर्ष तिसरे व गुरुकृपा मोबाईल शॉपचा 8वा वर्धापन दिन व लकी ड्रॉ सोडत संपन्न। पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात प्रथमच आकर्षक मनमोहक व सुंदर अशा चांदीच्या भेटवस्तूचा गणेश मूर्ती बुकिंग केलेल्या 3 भाग्यवान श्री गणेश भक्तांना दैनिक राष्ट्रगीत कार्यालय येथे लकी ड्रॉ द्वारे आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आले। दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय उर्फ आबा जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संतोष सावंत, पत्रकार धर्मराज जाधव, युवा व्याख्याते प्रथमेश इंदुलकर, गुरुकृपा मोबाईल शॉपचे मालक नितीन जाधव यांच्या उपस्थितीमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आला। विजेत्यांची नावे खालील प्रमाणे: प्रथम क्रमांक चांदीचा गणपती श्री पंढरीनाथ तांबे इचलकरंजी, द्वितीय क्रमांक चांदीचा मूषक श्री सागर हारुगले अब्दुल्लाट, तृतीय क्रमांक चांदीचा मोदक श्री संदेश गुळगे इचलकरंजी। या विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। यावेळी कृष्णा टेबुगडे, समर्थ नाईक, राहुल शेळके, विजय वागळे, रणजित जाधव, हर्ष वेदांते, श्रीतेज वेदांते, गणेश शेळके, रवी लवटे, प्रतीक्षा जाधव व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम चौगले यांनी केले व आभार विजय चव्हाण यांनी उपस्थित यांचे आभार मानले। न्यूज चॅनल नेटवर्क सह गणपतीचं पावित्र्य आपण जपतो का? आता हल्ली काय चाललंय बघतो, इतर धर्मामध्ये संतोष साधत आपला हिंदू धर्माचा हळूहळू ऱ्हास होत आहे। हिंदू धर्मावर अनेकांनी आक्रमण सुरू केले। इतर धर्माचं बघा ना, त्यांच्या मिरवणुका कशा निघतात, आमच्या मिरवणुका कशा निघतात। त्या वर्षी काय डॉल्बी हे रावणाचा मोह कुंभकर्णाला झोपेतून उठवण्यासारखे मोठे आवाज काढणारे जे संगीत आहे। आज जर तुमच्या आमच्या लहान मुलांना तुमच्या सारख्या माणसाला अटॅक मिळाला त्या संगीतामुळे, तर ते संगीत वाजवायची गरज आहे काय? गणपती म्हणतो का माझी मिरवणूक असावी, ती मूर्ती आणल्यावरती ती देखभाल कशी करावी, ती सजावट कशी करावी। खरोखर आश्चर्य आहे त्याचं की 3 वर्षामध्ये एवढं भयंकर काम केलं आहे आणि ते करत असताना सुद्धा त्याला खरोखर आकर्षित म्हणून गणेश बाप्पा आहेत, त्याला मोदक आहेत, त्यांचं भान सुद्धा येत आहे। ते असं त्यांना एक बक्षीस ठेवलेलं आहे, कारण खरोखर हे गणेशाची पूजा कशी करावी आणि त्याचं स्वरूप ते काय, ते कसं असावं यासाठी त्यानं ते पूर्ण जे मला वाटतं कमीत कमी 150 ते 250च्या आसपास त्या मूर्त्या विकून आणला होता आणि त्याला वाटत नव्हतं असं एवढ्या मूर्त्या विक्री होतील किंवा काय होतील। परंतु त्याचे ध्येय जे आहे ते सर्व युवकांनी ते ध्येय बाळगलं की त्या पद्धतीने ध्येय आपण सुद्धा करायला शिकावं, कारण प्रत्येक धंदे आणि त्या धंद्यातून सुद्धा आपण बरोबर आता लोकांना काय वाटतंय सरकार नोकरी पाहिजे, हे पाहिजे, असं पाहिजे। 2 महिने जरी 3 महिने जरी काम केलं चांगलं तर खरोखर सरकार नोकरीपेक्षा उत्पन्न जास्त होत आहे आपल्या युवकांचं, हे बी ध्यानात आपल्या युवकांनी ठेवावं। गणपती आणतोय, आपल्यातलीच लोक मागे राहायला लागली, कारण आपल्यातले 18 जातीची लोक धंदा करायला लाजायला आणि आपल्यातल्या पोरांना धंदा करायची लाज वाटते। त्याच्यामुळे धंदाच करणार होतो, पण इतर समाजातील लोक फळं विकण्यापासून फळं विकण्यात सगळ्यात जर कोण असेल समाज जास्त बघा, आणि आपल्यातल्या पोरांना फळं विकण्यामध्ये की लाज वाटते। तो व्यक्ती तिखंड येऊन हॉटेलच चालवायला गेली, आपल्याला आपल्या पोरांना सांगितलं हॉटेल काढून देतो आपलं तर कबशा कोण धुणार नाही। आणि आपल्या समाजाला 18 समाज असू द्या, तर आपल्या समाजाला एकमेकाचे माफक अज्ञातच आयुष्य घालवायला। गुजराती मारवाडी हे समाज बघायचा, मारवाडी समाज राजस्थानवरून आला आणि वळवा ही काळाची गरज आहे। आज आवर्जून सांगतो, माझ्या देशातली युवा पिढी एवढी बर्बाद झाली की बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेरणा येते। सगळ्यात मोठी शोकांतिका एवढी निर्माण झाली की बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेरणा येते। ही वस्तुस्थिती का निर्माण झाली याचं कारण आपण आपल्या पोरग्याला योग्य ठिकाणी नाही पाठवलं। आज
भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, माझ्या आई मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. तुम्हाला आवर्जून सांगतो, शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना, बाकीची बटणं आपोआप चुकतात बरं का, चुकवावी लागत. पण पोरांचं पहिलं संस्कारांचं बटन योग्य लावा, आणि पोरांचं पहिलं संस्कारांचं बटन योग्य लावण्यासाठी पोरांना योग्य संगतीमध्ये पाठवा. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात की ढेकणाच्या संगे हिरा तो रंगला. हिरा हा असा पदार्थ आहे ना की तो हिरा ऐरणीवर ठेवला आणि त्या हिऱ्यावर जर घाव घातले ना तर तो हिरा ऐरणीमध्ये जाऊन रुतून बसतो, पण तो हिरा भंगत नाही का तरुणांना. हिरा एवढा कठीण पदार्थ आहे, जगातला एकमेव कठीण पदार्थ म्हणजे हिरा आहे की तो हिरा जर ऐरणीवर ठेवला आणि त्याच्यावर घाव घातले तर तो हिरा ऐरणीमध्ये जाऊन रुतून बसतो, पण तो भंगत नाही. आपली पोरं हिरी आहे, पण तोच हिरा जर एखाद्या ढेकणाच्या संगतीमध्ये गेला ना, तर ढेकणाचं रक्त लागलं तर तो हिरा भंगून जातो. आपल्या हातात आहे आपल्या पोरांना हिरासारखं घडवायचं आहे का वाईट प्रवृत्तीच्या ढेकणाच्या संगतीमध्ये पाठवून हिरे आपली भांगून टाकायची. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.